स्वामी, दुर्गुण मुळापासून उपटून टाकण्यासाठी ही एवढी छोटी कृती पुरेशी आहे? नामस्मरण हे मनाला शुद्ध करण्याचं शक्तिशाली साधन आहे. आणि एकदा का मन शुद्ध झालं की वाईट सवयी आपोआप बदलतात. पण स्वामी, आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायचं? म्हणजे आम्ही समजून घेतो, पण कधी कधी राग आणि लोभ यावर ताबा राहत नाही आमचा. भुजंगा, राग आणि लोभ हे मनाचे दुर्गुण आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर आधी संयम शिकायला हवा. आणि या करता नामस्मरण हाच एक मार्ग आहे. स्वामी, नामस्मरणाने सगळं साध्य होईल, पण माणसाला आत्मविश्वास कसा मिळतो हो? माई, नामस्मरण हे आत्मविश्वासाचं मूळ आहे. नामस्मरण केलं की मनात भीती राहत नाही आणि आत्मबल निर्माण होता. स्वामी, तुम्ही आम्हाला असं शिकवत राहा. सगळ्या सृष्टीचं कल्याण होईल आणि आमचं आयुष्य धन्य होईल.